आपण पाहतात परिवर्तन न्यूज 24 तास। खेड तालुक्यातील चाकण येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2 मध्ये यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा स्पर्धा संपन्न। सदर बातमी अशी की यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव आयोजित बीज स्तरीय स्पर्धा दिनांक डिसेंबर 19 व 20 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या। एकूण 5 बीटचे संघ उपस्थित होते। जवळपास 1200 विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले होते। यामध्ये वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते। स्पर्धा अतिशय उत्तम प्रकारे व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या। या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी खेड तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री अमोल जंगले साहेब, विस्तार अधिकारी श्री वामन सूर्यवंशी साहेब, पाचही केंद्राचे केंद्रप्रमुख यांचे विशेष सहकार्य लाभले। तसेच स्पर्धा पार पाडण्यासाठी शाळा चाकण नंबर 1, चाकण नंबर 2 आणि चाकण उर्दू शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी विशेष प्रयत्न केले। ही बातमी कव्हर केली आमचे प्रतिनिधी गजेंद्र ढगे व संतोष कोले यांनी। चला तर सविस्तर पाहूया। नमस्कार, परिवर्तन न्यूज 24 मध्ये सर्व महाराष्ट्रातील दर्शकांचे स्वागत आहे। आज आलो मी चाकण मध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलींची शाळा येथे यशवंतराव चव्हाण क्रीडा आणि कला महोत्सव चालू आहे। त्या निमित्ताने बघतायत माझ्या मागे सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी परिपूर्ण पद्धतीने इकडे दिसत आहेत। इकडे तुम्ही दाखवतायत विद्यार्थ्यांनी आता कला आपली प्रदर्शित करून आणि स्पर्धा इथे चालवली आहे। आताच लेजिम इथे संपन्न झालेली आहे। तर आपण विस्तार अधिकारी सन्माननीय सूर्यवंशी सर यांच्याशी बोलूया। सर, आज हे जे कला क्रीडा महोत्सव दरवर्षी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने शाळेमध्ये साजरे करतायत, त्या निमित्ताने या विद्यार्थ्यांमध्ये काय कलागुण निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटतं? विद्यार्थ्यांमध्ये कला कौशल्य त्यांच्या भविष्यात चांगलं गुण प्राप्त व्हावं, त्यांना वडिलांच्या किंवा आई वडिलांची काळजी त्याची व्यवस्थित व्हावी आणि कला क्रीडा उत्साहवर्धक येण्यासाठी चांगला प्रयत्न करावे। मुलांनी सुद्धा मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी योग्य ते निर्णय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतराव कला मध्ये काय कलागुण निर्माण होते दरवर्षी, यांच्यामध्ये काही बदल दिसतोय तुम्हाला? हो, दरवर्षी बदल घेतले जातात। दर वर्षानुवर्ष हे कला क्रीडा महोत्सव घेतले जातात जिल्हा परिषद पुणे मार्फत यशवंतराव कला क्रीडा। तर सरांनी सांगितलं, सूर्यवंशी सरांनी, की दरवर्षी अशा कला गुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कलागुण बाहेर निघावं यासाठी हे कला क्रीडा महोत्सव साजरा केला जातो महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये। तर हे होते विस्तार अधिकारी सन्माननीय सूर्यवंशी सर। तर आपण आतापर्यंत तुम्ही सांगितलंय, शिक्षक लोक काय याच्यामध्ये तयारी करून घेतात? दरवर्षी शिक्षक लोक मुलांची तयारी करून घेतात। कबड्डी, खो खो, लंगडी असे सगळे प्रकारचे खेळ आहेत, ते व्यवस्थित तयारी करून इथे स्पर्धेसाठी येतात। ओके, धन्यवाद सर। धन्यवाद। केलेत आपण आणि हितगुज केलंय त्यांच्याशी आपण बघतो। पाटील मॅडमशी आपण बोलूयात। मॅडम, काय तुम्ही यांच्याकडनं तयारी करून घेतली आहे शाळेच्या माध्यमातून? मी कुरुली केंद्राची केंद्र प्रमुख आहे, पाटील मॅडम। आणि ही चाकण नंबर 2 ची जी शाळा आहे ती मुलींची शाळा आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठी अशी ही शाळा आहे। आणि ह्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी यशवंतराव कला क्रीडा महोत्सव ह्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या बीट स्तरीय आणि केंद्रस्तरीय मध्ये पातळीवरती प्रथम क्रमांक ज्या शाळेने मिळवलेला आहे त्यांना बीट पातळीसाठी हे दिला जातो, संधी दिली जाते। आणि तशी संधी चाकण नंबर 2 ह्या शाळेला मिळाली लेजिमसाठी आणि जवळजवळ 15-20 दिवस ते ह्या मुली मेहनत करत आहेत ह्या लेजिम या खेळावरती। आणि शिक्षकही ह्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, त्याचबरोबर मार्गदर्शक शिक्षक आहेत आणि इतर शिक्षक आहेत। ते सर्वजण झटून म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतात आणि अजून त्यांच्यामध्ये असणारे जे कलागुण आहेत त्यांना कसं विकसित करता येईल आणि आपला संघ तालुका पातळीसाठी कसा पुढे नेता येईल ह्यासाठी ते आटोकाटपणे प्रयत्न करत आहेत। तुम्ही खूप छान पद्धतीने चाकण क्रमांक 2 आणि कुरळी बीटच्या अंतर्गत जे ही शाळा येते यांनी छान पद्धतीने काम केलं होतं। मागच्या वर्षी मीच न्यूज कव्हर केली होती की प्रथम क्रमांक यांनी लेजिम मध्ये आणला होता, बरोबर। आणि या वर्षी तुम्ही छान पद्धतीने मुलांची तयारी करून घेतलेली आहे। आणि मॅडम, अजून काय वाटते यामधून मुलींचं काय ग्रोथ होतोय? मागील वर्षी पण जेव्हा यशवंतराव कला क्रीडा महोत्सव ह्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये हा चाकण नंबर 2 चा मुलींचा लेजिमचा संघ जिल्हा पातळीपर्यंत पोहोचलेला होता
आणि त्यावेळेस ह्या शाळेचा जो चार्ज होता तो माझ्याकडेच होता आणि शिक्षकांना प्रोत्साहन मी देत राहिले, सतत विद्यार्थिनींना प्रोत्साहन देत राहिले. त्यामुळे आम्हाला जिल्ह्यामध्ये यश खेचून आणण्यात यश मिळालं आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आमच्या शाळेने मिळवलेली आहे. आणि अजून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अजून आम्ही इतर स्पर्धा सुद्धा घेत असतो त्यांच्यासाठी. आणि त्यामध्ये ह्या शाळेत शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्या गोरगरिबांच्या मुली आहेत, कामगार वर्गाच्या मुली आहेत आणि आमचे ह्या शाळेतले जे शिक्षक आहेत तर विविध स्पर्धा ह्या आयोजित करून त्यामध्ये सुद्धा ह्या मुलींचा विकास कसा होईल यासाठी सतत प्रयत्न करत राहतात. ओके, म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही इथे मुख्याध्यापिका होत्या आणि आता तुम्ही केंद्र प्रमुख झालात. ओके, तुम्हालाही भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्या चॅनल कडनं. आणि खरंच तुम्ही खूप छान पद्धतीने मागच्या वर्षी तयारी करून घेतली आणि या वर्षी सुद्धा छान पद्धतीने इथलं वातावरण दिसतंय आम्हाला. इथं तुम्ही शिक्षक वर्ग दिसताय, सर्वांनी आपापली तयारी करून छान पद्धतीने विद्यार्थ्यांकडून कशी तयारी करून घेण्यात येते तर हे या शिक्षकांकडनं किंवा व्यवस्थापन समिती म्हणा किंवा पालकामध्ये पालक वर्ग म्हणा हे सर्वजण यांना प्रोत्साहन देत असतात आणि त्यामुळे शिक्षकाचंही मनोबल वाढतं. आणि त्या निमित्तानं हे बघा तुम्ही बघतायत माझ्या मागे पण इकडे पण चाललेली आहे तयारी त्यांची विद्यार्थ्यांची. आणि ठीक आज चाकणमध्येच ह्या लेझिमच्या मुली आहेत. यशवंतराव कला क्रीडा महोत्सवानिमित्त यांचं एक सादरीकरण झालेलं आहे. या मुलींचं सादरीकरण झालंय. शिक्षिका बघतायत तुम्ही मागे, त्यांचे पूर्ण शिक्षक शिक्षिका तयारी करून घेताना दिसत आहेत. काय नाव का तुझं? पूर्वी 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 नाव पूर्ण? पूर्वी महेश लामतुरे. पूर्वी काय तयारी केली तू आता या लेझिम बद्दल? खूप. शाळेबद्दल काय सांगशील? शाळे आमची हा, आमची शाळा खूप चांगली आहे. ओके ओके, छान छान बोललीस. काय वाटतं तुला मॅडमनी जे तुमच्याकडनं तयारी करून घेतली? टीचरांनी आमच्याकडून खूप म्हणजे तयारी करून घेतली, त्याच्यामुळे आम्ही केंद्रामध्ये पहिला प्रथम क्रमांक मिळवला. बरं बरं बरं, म्हणजे केंद्रामध्ये प्रथम क्रमांक आले आणि टीचरांनी छान पद्धतीने त्यांनी तयारी करून घेतली. कला क्रीडा महोत्सवानिमित्त आपण आज जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 मध्ये चाकणमध्ये आज इथे उपस्थित आहेत. जिल्हा क्रमांक 2 चे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर रेडेवार आणि मुख्याध्यापक सर आहे गाडे सर आहेत आणि गाडगे सर आहे आणि इथं विस्तार अधिकारी आहेत. आपण यांच्याशी बोलूया. सर, तुम्ही तुमचा जो स्टाफ आहे, तुमचा जो शिक्षक वर्ग आहे, हे कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांकडनं तयारी करून घेतात? यशवंतराव कला क्रीडा महोत्सव अंतर्गत दरवर्षी या ठिकाणी क्रीडा स्पर्धा होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्या अंतर्गत आज आमच्या शाळेने लेझिम स्पर्धेमध्ये, बिस्तरीय स्पर्धेमध्ये लेझिम या इव्हेंटमध्ये भाग घेतलेला आहे. आणि याच्यासाठी आमच्या चाकणबीडचे विस्तार अधिकारी आदरणीय विस्तार अधिकारी सूर्यवंशी साहेब, पुरवणी केंद्राच्या आदरणीय केंद्र प्रमुख पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शन, तसेच आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेडेवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आमच्या मुलींचा, कन्या शाळेतील मुलींचा मोठा गट यांचा सराव करून घेतलेला आहे. तसंच आमचे जे मार्गदर्शक शिक्षक असेल त्यांनी पण या ठिकाणी मुलींचा सराव करून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी लेझिम मध्ये एक आता सध्या बिबट्याचं वातावरण आहे आणि बिबट्यांना कसं फेस करावं किंवा त्यांच्याशी समाजामध्ये एक प्रकारचा चांगला मेसेज जावा, त्यांना त्या घाबरून जाऊ नये याच्यासाठी एक मेसेज पाठवण्याचा लेझिमच्या मार्फत या ठिकाणी प्रयत्न केलेले आमच्या विद्यार्थ्यांनी. आणि या ठिकाणी सर्वांचंच आमचे अधिकारी असतील, व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष असतील आणि सर्व शिक्षक वर्ग असतील, या सर्वांचं आपण मुख्याध्यापक गाडगे सरांची बातचीत केली आहे. त्यानंतर आपण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एडेवार सर यांच्याशी बोलतोय. आपण सर, शिक्षकांना कसं तुम्ही मनोबल वाढवता? कारण शिक्षक, पालक वर्ग आणि शिक्षक यांचा म्हटलं दुवा म्हटलं तुम्ही आहात. आमचे शिक्षक लोक ऑलरेडी आहे ना, त्यांना मार्गदर्शन करायची गरज नाही. शिक्षक लोक आमचे उलटच हेच आहेत, चांगले आहेत त्यांचं. आणि सगळ्यांकडून यांनी तयारी करून घेतात, सगळे चांगले आहेत. तसं काय मार्गदर्शन नव्हे पण तुमचं पाठिंबा लय महत्वाचा असतो. नाही ना, आमचा पाठिंबा आहेच ना, आहे आणि इथून पुढे पण राहणार. पालक वर्गांसाठी तुम्ही काम करताय? मी व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे. पालक आहेत ना, पालक पण चांगले आहेत. आणि आम्ही उलट आता मुलींवरती पालक यायचे, त्यांच्यावर सुद्धा आम्ही आता थोडा अंकुश आणलेला आहे पालक लोकांनी, की शाळेमध्ये मुलींना सोडून स्वतः येऊन घेऊन जावं असं त्याची विनंती केली.
ओके, म्हणजे आता जे वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडतात त्या निमित्तानं तुम्ही असं सांगताय की शाळेत व्यवस्थापन समिती किंवा शिक्षक वर्ग किंवा मुख्याध्यापक यांनी पालकांची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे की शाळेपर्यंत त्यांनी आणून द्यावं आणि घेऊन जावं, ही त्यांची जबाबदारी आहे. कारण मध्ये कोणाच्यावर विश्वास ठेवू नका असं व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्याकडनं आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि छान पद्धतीने तुम्ही ते कार्य करून घेताय. पालक सभा जेव्हा होते त्यावेळेस विविध प्रश्नांना तुम्ही त्यांच्या कानावर घालताय का? हो, 100%. ज्यावेळेस आमची पालक सभा होती ना, आता गुरुवारी पालक सभा घेणारच आहे. आणि बिबटे आता शाळेचे पण नियम आता बदललेले. पहिले शाळा 10 वाजता सुरू व्हायची, आता 9 वाजता सुरू होते दररोज आणि 5 वाजता शाळा सुटते. छान पद्धतीने तुम्ही माहिती दिली सर, धन्यवाद, थँक्यू. आपण पाहत होते परिवर्तन न्यूज 24, कॅमेरामॅन संतोष सह मी गजेंद्र, परिवर्तन न्यूज 24, चाकण, पुणे.